आपल्याकडं एक स्क्वेअर आहे ज्याची साईड आहे सी आणि त्या स्क्वेअरमध्ये मी एक अजून स्क्वेअर इमॅजिन करतो ज्याची साईड आहे बी. सो राहिलेला जो पार्ट असेल त्याला मी रेड कलरने शेड करतो आणि तुम्ही पाहू शकता इट इज ऑफ 9 स्मॉल ब्लॉक्स आणि त्यामुळं त्याच्यातून आपण अजून एक स्क्वेअर इमॅजिन करू शकतो ऑफ लेट्स से साईड ए. सो बेसिकली वी हॅव 3 स्क्वेअर्स. सो ब्ल्यू आणि रेड स्क्वेअर्स हे येलो कलरच्या स्क्वेअर्समधून आपण बाहेर काढले आणि त्यांचे एरियाज तुम्ही पाहू शकता बिकॉज द स्क्वेअर हॅज अ एरिया इक्वल टू इट्स साईड स्क्वेअर. सो वी कॅन से दॅट सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. दॅट्स ऑल. But what is its relation to Pythagoras theorem? Let's see. If I rearrange these squares like this, so I can imagine triangle in between. तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याच्या साईड्स म्हणजेच ह्या स्क्वेअरच्या साईड्स असतील. सो ए बी अँड सी. आणि तुम्ही जर पाहिलं तर ऑलरेडी वी नो सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड हेन्स दिस इज कॉल्ड ॲज पायथागोरस थेरम अँड दिस इज इट्स प्रूफ. बेसिकली आपण पायथागोरस थेरम ही राईट अँगल ट्रायंगलसाठी यूज करतो. सो जर राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस सी असेल आणि राहिलेल्या दोन साईड्स ए आणि बी असतील तर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस अँड दिस इज पायथागोरस थेरम. चला पायथागोरस थेरम आपण एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सो आपल्याला इथे एक राईट अँगल ट्रायंगल दिलेलं आहे. लेट्स नेम इट ए बी सी. आणि ए सी आणि ए बी ह्या दोन साईड्स तुम्हाला दिलेले आहेत आणि हॅव बीन आस्क्ड टू फाइंड आउट द थर्ड साईड अँड फॉर सच केसेस आपण पायथागोरियन थेरम यूज करतो. सो तुम्हाला अशा क्वेश्चन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक बेसिक स्किल गरजेचं आहे ते हायपोटेनस शोधता येणं. सो हायपोटेनस इज द लॉंगेस्ट साईड इन द राईट अँगल ट्रायंगल. सो तुम्ही बाय ऑब्झर्वेशन हायपोटेनस ओळखू शकता. So the longest side is CB and this is the hypotenuse which is the opposite side of 90 degree. So according to Pythagoras theorem we can say that hypotenuse square or CB square will be equal to the sum of squares of other two sides like AC square plus AB square. So when you put the values AC is 6 square that is 36 plus AB is 8 square that is 64, 36 plus 64 comes out to be 100 and CB square is 100. So hence CB should be equal to 10. So this side is 10 centimeter. So आपण पायथागोरस थेरम अशा प्रकारे यूज करू शकतो. So let's solve one more question to bring clarity. Again आपल्याला ह्या ट्रायंगलमध्ये ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन साईड्स दिलेले आहेत 5 सेंटीमीटर अँड 13 सेंटीमीटर अँड यू बीन आस्क्ड टू फाइंड आउट द लास्ट साईड ऑर द थर्ड साईड. सो हाऊ टू डू इट? सो ऑब्वियसली वी आर गोइंग टू यूज पायथागोरस थेरम बट बिफोर दॅट तुम्हाला हायपोटेनस ओळखता येणं गरजेचं आहे. सो 90 डिग्रीची जी अपोजिट साईड आहे दॅट विल बी द हायपोटेनस. सो तुम्हाला हायपोटेनस हा दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला अदर साईड फाइंड आउट करायची. सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम दिस हायपोटेनस ऑर 13 स्क्वेअर शुड बी इक्वल टू 5 square plus this question mark let's call it x square. So तुम्ही जर पाहिलं तर इथं 13 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर येईल विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो स्क्वेअर्सची ॲडिशन करायची आहे की सबट्रॅक्शन करायची आहे हे तुम्हाला ऑब्झर्वेशनने ओळखायचं आहे. सो जर हायपोटेनस विचारलं असेल तर राहिलेल्या साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन करा. जर हायपोटेनस दिला असेल आणि दुसरी साईड विचारली असेल तर हायपोटेनस स्क्वेअरमधून दुसऱ्या साईडचा स्क्वेअर सबट्रॅक्ट करा. सो दिस इज अ स्मॉल ट्रिक इन सॉल्विंग पायथागोरस थेरम. सो 13 स्क्वेअर दॅट इज 169, 5 स्क्वेअर दॅट इज 25. सो आय कॅन राईट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 169 minus 25 and this x square will become 9 minus 5 that is 4 or it will be 144 and we know 12 चा स्क्वेअर हा 144 असतो. सो x will be equal to 12 centimeter. So this side is 12 centimeter. तर ह्या ज्या ट्रिपलेट्स आहेत दे ओबे पायथागोरियन थेरम त्यामुळे यांना आपण पायथागोरस ट्रिपलेट्स असं म्हणतो किंवा पायथागोरियन ट्रिपलेट्स. सो तुम्ही ह्या पायथागोरियन ट्रिपलेट्स फाइंड आउट करू शकता और बाय प्रॅक्टिस तुम्हाला आपोआप लक्षात येतील. लेट अस सॉल्व वन मोर क्वेश्चन.
सो दिलेल्या ट्रँगलमध्ये तुम्हाला जी अननोन साईड आहे ती फाइंड आउट करायची आहे. आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला हायपोटेनस हा दिलेला आहे आणि अदर साईड दिलेली आहे आणि त्याच्यावरून राहिलेली साईड फाइंड आउट करायची. सो व्हॉट वी कॅन डू, आपण ह्या दोन स्क्वेअर्सची ॲडिशन करेन की सबट्रॅक्शन करेन. थिंक अबाउट दिस टू फाइंड आउट दिस एक्स. सो ऑब्वियसली टू फाइंड आउट दिस एक्स स्क्वेअर वी विल सबट्रॅक्ट द स्क्वेअर्स ऑफ 6 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, कारण हायपोटेनस ऑलरेडी गिवन आहे. So x square will be equal to 6 square, that is 36, minus 3 square, that is 9, or x square will be equal to 27, or x can be written as under root of 27. So this is how you write square root. So ह्यात सुद्धा under root of 3 into 9 असं लिहू शकता, आणि हा जो 9 आहे तो तुम्ही स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला तर द आन्सर विल बी 3 root 3. So the side of this triangle is of length 3 root 3 centimeter. So let us solve one more question. So in this triangle you have been asked to find out the value of the third side x. So तुम्ही पाहू शकता की तुम्हाला ऑलरेडी हायपोटेनस गिवन आहे, एक साईड गिवन आहे आणि राहिलेली साईड तुम्हाला फाइंड आउट करायची. सो टू फाइंड आउट दिस साईड यू नीड टू सबट्रॅक्ट द स्क्वेअर्स ऑफ दिस टू, बिकॉज 4.1 स्क्वेअर विल बी इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. त्यामुळं एक्स स्क्वेअर काढण्यासाठी ह्यातून तुम्हाला हा सबट्रॅक्ट करावे लागेल. सो द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर विल बी इक्वल टू 4.1 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. सो नाव थिंक अबाउट दिस की तुम्ही ह्याला स्मार्ट वेनं कसं सॉल्व करू शकता. सो आय विल गिव्ह यू अ हिंट. द हिंट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. So think about this. So let's solve it. X square is equal to a square minus b square can be written as a plus b into a minus b, and the x square will be equal to 4.1 plus 4, that is 8.1, into 4.1 minus 4, that is 0.1, or this will be equal to 8.1 into 0.1. वी ऑलरेडी सीन डेसिमल्समध्ये आपण मल्टिप्लिकेशन जेव्हा करतो द आन्सर इज 0.81. सो नाव एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0.81. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ एक्स. थिंक अबाउट दिस. सो 9चा स्क्वेअर हा 81 असतो आणि 0.9चा स्क्वेअर हा 81 आणि त्याला 2 डेसिमल शिफ्ट केले तर इट इज 0.81. सो द व्हॅल्यू ऑफ थर्ड साईड इज 0.9 सेंटीमीटर. सो दिस इज द आन्सर टू दिस क्वेश्चन. सो चला पायथागोरस थेरम अजून काही डिफिकल्ट क्वेश्चन्समध्ये आपण अप्लाय करूया. सो दिस फर्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये आपल्याला तिन्ही साईड्स गिवन आहेत पण यातल्या 2 साईड्स एक्स अशा डिनोट केल्या आहेत. सो लेट्स फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. सो यू कॅन यूज द पायथागोरस थेरम हिअर, लाईक 4 स्क्वेअर विल बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, or 4 square, that is 16, is equal to x square plus x square, that is 2x square. सो ह्यातून आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो जर हे 2 मल्टिप्लाइड आहे ते डिवाइड केलं द आन्सर विल बी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 2, और दॅट इज इक्वल टू 8, और एक्स विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8. आपण जर दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला तर द आन्सर टू दिस विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8, और 8 हे 4 इंटू 2 असंही लिहू शकतो आणि 4ला रूटमधून बाहेर काढला सो द आन्सर विल बिकम 2 रूट 2. So the answer to this x is 2 root 2 centimeter, and this is also equal to 2 root 2 centimeter. Going to the second question. In this triangle, तुम्हाला t ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. So all the sides are given, so we can relate these 3 sides using Pythagoras theorem. So hypotenuse is 6 centimeter. So 6 square will be equal to root 3 t square plus t square. So if you simplify this, 6 square, that is 36, is equal to root 3 into t. तुम्ही हा एक्सपोनंट दोघांना सेपरेटली देऊ शकता. सो रूट 3चा स्क्वेअर हा 3 असेल, टीचा स्क्वेअर यू कॅन राईट टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर, और यू कॅन राईट 36 इज इक्वल टू 3t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर, दॅट इज 4t स्क्वेअर. जर तुम्ही दोन्हीकडं 4नं डिवाइड केलं so this will become 9 and t square will be equal to 9, or the value of t will be equal to 3. Taking square root on both the sides, the value of t will be equal to 3.
So this value will be equal to 3 centimeter and this value will be equal to root 3 into 3, or we can write 3 root 3 centimeter. सो तुम्हाला नेहमी पायथागोरस थेरममध्ये नंबर्सच डील करावे लागतील असं नाही आहे. यू नीड टू डील विथ द व्हेरिएबल्स ऑल्सो. सो आय होप यू आर क्लिअर विथ दिस. सो द लास्ट क्वेश्चन इज फॉर यू. सो ह्याच्यामध्ये युअर गोल इज टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एन युझिंग द पायथागोरस थेरम. सो आय विल गिव्ह यू अ स्टार्ट. तुम्हाला जर हा क्वेश्चन सुटेल असं वाटतंय तर पॉज करा आणि ह्याला आत्ताच अटेम्प्ट करा. अदरवाईज इफ यू सी दिस राईट अँगल ट्रायंगल, ह्याच्या समोरची जी बाजू आहे ती आहे हायपोटेनस आणि ह्या दोन साईड्स ह्या राईट अँगलच्या ॲडजस्टंट साईड्स आहेत. त्यामुळं इथं पायथागोरस थेरमनुसार हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू रूट एन स्क्वेअर मायनस 1. हे दोन्ही नंबर्स, ह्या दोन्ही टर्म्स स्क्वेअर रूटच्या आत आहेत, त्याचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. सो इफ यू सॉल्व दिस यू विल गेट द आन्सर ऑफ एन. अँड इफ यू गेट द आन्सर प्लीज आन्सर मी इन द कमेंट्स. सो आय होप तुम्हाला पायथागोरस थेरम कुठून आली, त्याचं एक्सप्रेशन काय आहे, हाऊ टू यूज इट इन बेसिक शेप्स, बेसिक राईट अँगल ट्रायंगल्स हे समजलेलं आहे. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल डील विथ सम ॲप्लिकेशन्स ऑर हायर लेवल प्रॉब्लेम्स फ्रॉम पायथागोरस थेरम. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.